brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वाधिक चर्चा सुरू झाली ती दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची। अजित पवारांनी निधनापूर्वी दोन राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भाने चर्चा सुरू केली होती। त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या होत्या अशी माहिती समोर आली। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते मंडळी याबाबत आग्रही नसल्याचं दिसून येत आहे। दरम्यान रोहित पवारांनी विलिनीकरणासंदर्भात मोठा दावा करत माझ्याकडे मोबाईलवर पुरावे आहेत असं म्हटलंय। एनडीएमध्ये जायचं की बाहेर पडायचं यावर चर्चा झाली होती। तसेच विलिनीकरणाच्या चर्चांसाठी दादा जयंत पाटील यांच्या घरी भेटायचे, सीसीटीव्ही तपासा, बैठकांचं सत्य कळेल अशी भूमिका त्यांनी मांडली। पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, योग्य वेळी आम्ही पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती जनतेसमोर मांडू शकतो असं सुद्धा रोहित पवार म्हणालेत। यावर रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया देत रोहित पवारांकडे पुरावे नसल्याचं म्हटलंय। पुरावे असतील तर समोर आणावे असंही त्या पुढे म्हणाले आहेत। मी आता तुम्हाला तेच सांगितलं, कारण की कोणतेही पुरावे नाहीत आणि अशा पद्धतीचे विधानं करणं अत्यंत चुकीचे आहे। त्यांच्याकडे या सगळ्या विधानांचा, या सगळ्या बातम्यांचा जे काही पुरावे असतील तर ते त्यांनी समोर मांडावे। मुंबई तक ब्युरो रिपोर्ट।